नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर इतिहासाची पाने. आज आपण बोलणार आहोत एका शूर योद्ध्याबद्दल ज्याने भारतीय हवाई दलाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान. पाकिस्तानाने त्यांना कैद केलं, पण फक्त 60 तासांत भारताने त्यांना परत आणले. कसं काय घडलं त्या 3 दिवसात? चला जाणून घेऊया. 14 फेब्रुवारी 2019 जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय CRPF जवानांवर आत्मघाती हल्ला केला. 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले आणि संपूर्ण भारत संतापला. भारताने ठरवलं याचा सूड घेणारच. 26 फेब्रुवारी 2019ला भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. 27 फेब्रुवारी 2019 पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्यासाठी 24 लढाऊ विमाने LOC पार पाठवली. भारतीय हवाई दलाने तातडीने प्रत्युत्तर दिलं आणि त्यांच्याशी थेट हवाई युद्ध सुरू झालं. या लढाईत अभिनंदन वर्धमान आपल्या MiG-21 बायसन विमानाने पाकिस्तानच्या F-16 विमानाला नष्ट करत विजय मिळवला. पण त्याचवेळी त्यांचं विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं आणि त्यांना पाकिस्तानने कैद केलं. मग पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले आणि व्हिडिओ शूट केला. माझं नाव अभिनंदन वर्धमान. मी भारतीय हवाई दलाचा अधिकारी आहे. त्यांनी कोणतीही गोपनीय माहिती सांगण्यास पाकिस्तानला नकार दिला आणि शांतपणे परिस्थिती हाताळली. हा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला आणि संपूर्ण भारत त्यांचं धैर्य पाहून गर्वाने भरून गेला. अभिनंदन वर्धमान यांच्या अटकेची माहिती मिळताच भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्करी अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाची तातडीनं बैठक बोलावली. या बैठकीत पाकिस्तानवर त्वरित आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला, अभिनंदन यांना सुरक्षित परत न पाठवल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. भारताने संयुक्त राष्ट्र, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इतर प्रमुख देशांना पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सांगितले. जिनेव्हा करारानुसार युद्धकैद्यांसोबत नीट वागण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे, अन्यथा भारत कठोर पावले उचलेल असा स्पष्ट संदेश दिला. भारतीय हवाई दल पूर्णतः सज्ज झाले आणि वाघा बॉर्डरजवळ हवाई तुकड्या तैनात करण्यात आल्या. भारतीय लष्कराने नौदलालाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आले. भारताकडून जर पाकिस्तानने अभिनंदन यांना सोडले नाही तर लष्करी कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत दिले गेले. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि इतर आंतरराष्ट्रीय शक्तींनी पाकिस्तानला त्वरित अभिनंदन यांना सोडण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानच्या संसदेवरही जबरदस्त दबाव आला आणि अखेर 28 फेब्रुवारी 2019 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा केली. पाकिस्तानने हा निर्णय शांतीचा सिग्नल म्हणून मानला, पण खरं तर हा भारताच्या कठोर दबावाचा परिणाम होता. 1 मार्च 2019 संध्याकाळी 9 वाजता वाघा बॉर्डरवर अभिनंदन वर्धमान भारतात परतले. संपूर्ण देशभरात जल्लोष सुरू झाला. भारत माता की जय, वंदे मातरम ह्या घोषणा दिल्या गेल्या. 15 ऑगस्ट 2019 भारत सरकारने अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या धैर्यामुळे आणि निर्धारामुळे ते संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनले. मित्रांनो, अभिनंदन वर्धमान यांची ही प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या रोमांचक व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.